संपदा सोहळा नावडे मनाला दादा त्याला जरा प्रॉपर बेस द्या इथं द्या इथं त्याला आवडतं
सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसे आवडे मनासी कधी एकादशी आशा तुका म्हणे आईचे अर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्र पाणी वाट पाहे जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननिहितं पानिमण्डनं मण्डनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय धातुं मणीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवासी सेवे लागी सेवक राहो तुमच्या सेवे लागी सेवक राहो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुका या देवा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा यावरी न करावा अवैरू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विठ्ठल संपदा सोहळा नावडे मनाला लागला किंवा करीते टकळा पंढरीचा. जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी. प्रस्तुत प्राप्त स्थळी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा पंढरीचं महात्म्य वर्णन करणारा अगदी सोपा, बहुतेक करून सर्वांच्या पाठात सुंदर असा 3 चरणाचा. श्रीमंत तुकोबराय आयुष्यामध्ये आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आणि आपल्याला काय आवडलं पाहिजे आणि काय आवडू नये याचं सुंदर चिंतन श्रीमंत तुकोबरायांनी या अभंगामधून केलं. वास्तविक पाहता या मृत्यूलोकावर आल्यानंतर आयुष्याचं सार्थ कशामध्ये आहे ते समजतं ते फक्त संत महात्म्यांना समजतं. आणि आपल्याला जर समजलं असतं तर आपण सुद्धा त्यांच्या मार्गानेच गेलो असतो जो त्यांनी मार्ग दाखवला. मार्ग दावून गेले आधी दया निधी संत ते येण्याची पण ते जाणू जाता न पडे गुंथा कोटे. पण आपला मार्ग वेगळा, संत महात्म्यांचा वर्ग. असं का म्हणायचं? कारण आपण काय करतो तर आपण प्रपंच करतो खूप मोठा आणि परमार्थ अगदी छोटा. खरं सांगायचं म्हटलं तर भगवंताने हा नरदेह आपल्याला दिला तो फुकट दिला, काही घेतलं नाही आपल्याला, काही नाही. पावला हा देह कागटाळीने आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा आणि त्याची किंमत 5 लाखापर्यंत जावी असा हा प्रकार आहे. पण एकदा जर हातातून तो कावळा आंधळ्याच्या हातातून उडून गेला तर त्याला ते 5 लाख मिळणार नाही. ते कावळ्याची गोष्ट नाही महाराज, आपली गोष्ट. जोपर्यंत या देहामध्ये आपल्या आत्मा आहे, जोपर्यंत या देहामध्ये आत्मा आहे, आपण जिवंत आहोत, तोचपर्यंत आपण भगवंताची प्राप्ती करून घेतो की होऊ शकतो. अन्यथा इतर योनीमध्ये आपल्याला ते शक्य नाही शक्य. का बरं शक्य नाही महाराज? त्याची काही कारण आहेत महाराज. लक्ष 84 योनी भगवंताने निर्माण केल्या आणि ज्यावेळेस 83,99,999 योनी निर्माण केल्या त्यावेळेस भगवंताला समजलं की अरे बाबा मी इतक्या योनी निर्माण केल्या पण यातलं मला जाणणार कोणच नाही, यातलं जाणणार मला कोणच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती काही एक उपजत मूर्ती भैर अंध होती पांगुळ मुखी. मग मला जाणणारा कोणतरी पाहिजे ना, म्हणून मनुष्य देहाची निर्मिती केली. आणि याच्यामध्ये एक आगळी वेगळी आपल्याला गोष्ट दिली महत्वाची. काय दिलं महाराज आपल्याला वेगळं? इतर पशु पक्ष्यांपेक्षा आपल्याला वेगळं दिलं काय हे जर आपण समजून नाही घेतलं तर अंतकाळ ज्यावेळेस आपला येतो त्यावेळेस आपल्याला म्हणावं लागेल वाया ऐसा जन्म गेला हे विठ्ठला दुःख वाटे. पण कधी म्हणावं लागेल? जर आपण संत महात्म्यांच्या वचनावरती नाही राहिलो तर. पण जर संत महात्म्यांनी मार्ग दाखवला त्या जर मार्गाने तुम्ही आम्ही गेलो तर आयुष्यात आपलं सार्थक होणार म्हणजे होणार. म्हणून श्रीमंत तुकोबाराय आणि आपल्यामध्ये एक वेगळा फरक आहे किंवा संत महात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये बदल आहे. काय बदल आहे? जे संतांना आवडतं ते आपल्याला आवडत नाही आणि जे आपल्याला आवडतं ते संत महात्म्याला आवडत नाही. आता इथं आपण सर्वजण आहोत, एखाद्याचा सत्कार केला तर आवडणार नाही का त्याला? आवडेल का नाही? एखाद्याला संपत्ती दिली दान, तो म्हणणार का नाही मला हे आवडत नाही. असं आहे कोण? मी सुद्धा त्यातच आहे ना, मी सुद्धा त्याच्यामध्येच आहे. सत्कार सोहळा हे सगळ्याला आवडतं, सगळ्याला आवडतं, सगळ्याला. ते संत महात्म्याला नाही आवडत, नाही आवडत. वाचस्पती जनी पारे सर्वज्ञता तरी जोडे
परी वेडवे माझे जडे महिने बे. हे संताच आहे. आपलं तसं नाही. चातुर लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी आवडून किंवा जगा माझी. संत महात्मे दिसायला माणसासारखे होते पण ते माणसं होते का? नाही. त्यांना माणूस नाही म्हणायचं. समुद्र नदी नो पाषाण म्हणून नाही लिंगा. पाषाणाची मूर्ती आहे मग त्याला काय म्हणून पाषाण म्हणून चालेल का? महादेवाच्या पिंडीला नाही म्हणून चालणार. तसं संतांना माणूस म्हणून नाही चालणार का? ते देव अवतरी संत. देवते संत देवते संत निमित्त प्रति. म्हणून आपल्यामध्ये आणि संतांमध्ये खूप मोठा बदल आहे महाराज. ते जनमानसामध्ये त्यांना नको वाटतंय प्रसिद्धी. बिलकुल नको वाटते. बिलकुल नको वाटते. नको वाटते प्रसिद्धी. नाही तर प्रसिद्ध व्हायचं असतं तर फार मोठी प्रसिद्धी आली असती महाराज. पण त्यांना प्रसिद्ध व्हायचंच नव्हतं. त्यांनी जे गोष्टी काय त्यावेळेस केल्या महाराज त्या कराव्या लागल्या. कराव्या. म्हणून जे संत महात्म्याला आवडतं ते आपल्याला आवडत नाही आणि जे आपल्याला आवडतं ते संत महात्म्याला आवडत नाही. आपल्याला सत्ता संपदा सर्व आवडतं पण श्रीमंत तुकोबाराय सांगतात संपदा सोहळा नावडे मला. मला ते आवडत नाही. नाही आवडत. मग आवडतं काय? लागला टकळा पंढरीचा किंवा कधी तो टकळा पंढरीचा. ध्यास लागलाय मला. ध्यास एकच ध्यास. देणार
एकच ध्यास लागला, कोणता? दिन रजनी हाची धंदा, दुसरा काहीच नाही. गोविंदाचे पोवाडे, गोविंद गोविंद म्हणा लागले या छंद, मग गोविंद ते गाया. अहो भगवान परमात्माने आपण वेगळे नाहीच नाहीच. तुका म्हणे हातो सोय परब्रह्म, मूर्ख नेने वर्म संत चरण. खरं जर पाहायला गेलं ना महाराज, आपण जे वेगळे नाहीच. प्रत्येक भूत मात्र जे जे भूत, जे जे बेटे भूत ते मानेचे भगवंत. म्हणजे कोणतं भूत? ते माळावचं भूत का? तुम्ही आम्ही सर्वजण भूतच आहोत महाराज. ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला भूत म्हणायचं, आणि त्याच्या प्रत्येकामध्ये भगवंतच आहे महाराज. पण आपल्याला नाही त्याच्यामध्ये. आपल्याला देवात देव दिसाना, तर माणसात कधी देव दिसायचा? हो, आमच्या नातरांना गाढवामध्ये देव पाहिलं त्यांनी, आणि आताच्या या समजून नाही तर महाराज आपल्याला म्हातारपणी आपली बायको काय म्हणते? आता इथं सांगा माणसाला व्हायचं जरा जड जात काय तात्या, बरोबर आहे का नाही? परमार्थामधला आणि प्रपंचामधला फरक एवढाच आहे महाराज. प्रपंचामध्ये तुमची किंमत कमी कमी होत जाते. एकदा का तुमचं वय झालं, तुम्ही निकामी झाला की कुत्र्याची भाकरी माणसाची भाकरी संगच खाल्ली काय नाही खाल्ली, ते म्हातारा एवढाच. आपली किंमत कमीच महाराज, कमीच. ज्या पत्नी बरोबर आयुष्यभर आपण राहिलो, तीच पत्नी आपल्याला शेवटी काय म्हणते हो महाराज? बाईल म्हणे खरं मरता तरी बरे. म्हणता का नाही तुम्ही? नाही ना, त्यांनी खाली बघितलं, आम्ही नाही म्हणत. अवसरीतलं तिकडचं सांगितलं, आमच्या गावचं. बरं माझं गाव काय लिहिलं लांब आहे काय? 15 म्हणजे असं काय लिहिलं लांब आहे? तिकडे गेलं इकडचं सांगायचं, इकडे आलं की तिकडचं सांगायचं. आणाची कुठं आम्ही माणसं हो. आणि पळसाला पानं तीन सगळीकडे तेच आहे महाराज. तुमचं माझं काय वेगळं नाही. आपल्याला आपलीच पत्नी शेवटी वय झाल्यानंतर काय म्हणते? बाईल म्हणे खरं. खरं म्हणजे काय? गाढव. म्हणून आणि परमार्थामध्ये आपली किंमत वाढत जाते. म्हणून आपल्याला परमार्थाची खूप गरज आहे. म्हणून संत महात्म्याने धंदा केला, पण धंदा केला पण कोणता केला? देवानेही धंदा केला, संत महात्म्यानेही धंदा केला. देवाने धंदा केला कोणता? घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवाद. आणि तुम्ही मला काही म्हणा, कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. बरेच लोक आहेत महाराज, त्यांना काय काम आहेत? हे मोकळेच आहेत महाराज, हे मोकळेच. असं वाटतं का तुम्हाला की परमार्थ करणं म्हणजे खूप सोपं आहे? आता टाळ घेऊन उभा राहिलेत महाराज. एखादी चाल म्हणताना अचानक गायक खाली पडतो, कारण परापशंती मध्यमा वैखरी इथून आवाज काढायचा आहे. डोक्यातून मुंगे येतात, मुंगे. इथून जी घाम निघतो ना, ते माकड हाडातून बाहेर निघतो. एवढं सोपं नाही सोपं. मग तिथे कधी शुळावरला पोळी,
हो महाराज? नाही हो, नाही महाराज. अक्षरशः तुम्ही बघितलं ना पाठीमाग, आता हे कळत असेल आमच्या चौकदारांना. घाम गळतो अंगातून महाराज. एवढी भक्ती इतकी सोपी नाही महाराज. बरं, भक्ती सोपी नाही म्हणजे काय? फारच अवघड आहे का? नाही ना. संत महात्मांनी सांगितलं भक्ती ते कठीण शिळावरील पोर. पण दुसरीकडे काय सांगितलं? भक्ती बंत भाऊ सोपा, पुण्य मागोवे या बापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती, किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेते. आपण कोण आहे शहाणा काढाने ते ठरव. म्हणून संत महात्म्याला आवडलं. काय आवडलं? फक्त ध्यास. कशाचा? जावे पंढरीची आवडे मनास. एकच आवड, एकच आवड. कधी एकादशी आषाढी, आषाढी एकादशी कधी येते आणि कधी जाते. आणि मुद्दा म्हणून महाराज अभंग घेतलाय. आजची तिथी कोणती महाराज? काल एकादश होती, आज द्वादश आहे, आज डबल तिथे. पण मी सांगून जाईल तुम्हाला, सांगून जाईल, खात्रीनं सांगून जाईल. आपल्या आयुष्यामध्ये 3 सोहळे. पहिला जन्माचा. आता मधल्या सोहळ्याची गॅरंटी थोडी टकली महाराज अवघड झाली. आले होते पाहुणे, आलेच नव्हते. खोट बोलूच नको नेटाने तू, अजिबात नाही. कशी येतील मुलगा काय करतोय महाराज? टेलर, खरी गोष्ट आहे का नाही? तुम्हाला सुद्धा बरेच लोक सांगत असतील बायोडाटा आमचं बघा. व्यावसायिक माणसाकडे असतात. आम्हाला आता बरेच लोक सांगतात महाराज तुम्ही लय फिरता. बरं, आम्ही फिरतो म्हणजे काय हेच उद्योग करतो का? अरे आमचा वेगळा व्यवसाय, तुमचा वेगळा व्यवसाय. तुमचं तुम्ही ती बघा ते कोण आहेत, काय करायचंय आपल्याला त्याच्याबद्दल. बरं, ह्याला कारणीभूत कोण आहे हो? तुम्ही आम्हीच कारणीभूत आहे. मुलगी नको 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 मुलगी आपल्याला. आणि आज बम बम भोले असं पाहिजे, असं पकवायला जागा चाणाक्षी पाहिजे पकवायला. मृदंगवाद इथं काहीच कमी नाही महाराज, काहीच कमी नाही. साऊंड सिस्टीम तर नंबर 1च आहे. टक्का असतो तिकडे त्या भांडगावला आवाज ऐकत जातोय. बरं, गायन 100 असं वाटलं मला माझं कीर्तनच करून आता त्यांचीच चालू ऐकत बसाय. सुंदर गायन, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेव, ब्रह्मरस आवडे. अहो, अशा चाली ऐकल्या ना मंत्रमुग्ध होतो महाराज. मंत्रमुग्ध, खूप मंत्रमुग्ध. आमचे टकले महाराज म्हणजे सगळेच गायक आहेत. असं काही तर एका होणी बळी रे. इथं काहीच कमी नाही महाराज. बरं, कमी नाही कशामुळे कमी नाही? तुमच्या आमच्यामुळं अजिबात नाही हो. त्या आजीची पुण्य आहे. मी हा अभंग का घेतला? पंढरीचं महात्म्य. आणि खरं सांगतो, मी माफी मागतो बरं का सर्वांची, की असं काय मी फार मोठा ज्ञानी असं नाही. तुमच्यापेक्षा मी अज्ञानी, माझं पामर आहे काय थोरं पण संत महात्म्याच्या जे काय आम्ही काय पाठ केलं, त्यांचं ऐकलं वाचलं, त्यातून सांगतो की ज्यावेळेस आपली दिंडी किंवा पालखी निघते ना आळंदीतून किंवा देहूतून, आणि ज्यावेळेस आपली पंढरपूरला जाऊन पोहोचते, तोपर्यंत मला वाटतं पंढरी महात्म्याचं वर्णन करावं. काय श्रीकांत महाराज चुकीचं आहे का? अहो, सगळे पंढरपूरला निघालेत का? तर पंढरपूरचं वर्णन ऐका ना. दुसरा अभंग घेऊन काय करायचंय आपल्याला? बरं, काय कमी आपल्याकडे? आबा घरी धन शब्दाची रत्न शब्दाची शस्त्र येत करू. अहो, इतकं ठेवलं फक्त. मला तुम्ही सांगा, अगदी अभंगाचा सुरुवात काय, संपदा, सोहळा, एवढे 2च शब्द सांगा. त्याच्यावर मला 8 दिवस बोलायचं सांगा. नाही बोललो तर सांगा. म्हणजे मी बोलतोय असं नाही की मला माझा अभिमान नाही सांगायचा, की संत महात्म्यांनी एवढं लिहून ठेवलंय की समुद्र सुद्धा कमी पडत. समुद्राची शाही केली ना आणि कागद केला पृथ्वीचा, तरी सुद्धा त्यांचं वर्णन आपल्याला जमणारच नाही महाराज. नाही जमणार आपल्याला. इतकंय. पण आज आपण घ्यायच्या मागचं कारण काय? जावे पंढरीची आवडे मनासी. आजीला वाटलं असेल. वैकुंठवासी गोदाबाई भगवान तावरे बघा, त्यांची स्थित आजची कोणती? द्वादश स्थित आहे. शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. आयुष्यातले 3 सोहळे तुम्हाला मी सांगितले. पहिला सोहळा जन्माचा होतोच, प्रत्येकाचा होतोच. पण मधल्या सोहळ्याची गॅरंटी नाही. त्याची कारण आपणच आहे. ज्यावेळेस त्या मुलीचा जन्म होतो, जन्म होण्याची वेळ येते, त्यावेळेस आपण त्या मुलीचा प्राण घेतो. मुलगी नको, मुलगी नको. उद्या तुझ्या गर्भाची होणार
नव्हतं संत महात्म्यांना, हे आता झाले सगळा सोहळा. जो संताला आवडत नव्हता तोच आपला सोहळा. संत महात्म्याने भजन केलं, कीर्तन केलं, प्रवचन केलं. कुठं? त्यांनाही मंडप होता, त्यांनाही आसन होतं, पण कशाचं होतं? आकाश मंडप पृथ्वी रमे ते मन क्रीडा करू. आकाश मंडप होतं, पृथ्वी आसन आणि रमे ते मन क्रीडा करू. संत महात्मे देहावरती नव्हते हो. असो असा कोठे आठवची नाही देहीच विदेही बघू दशा अशी संत महात्म्यांची अवस्था होती. आपली अवस्था कशाची अशी व्हायची? मला नाही होऊ शकत आपली अवस्था अशी. म्हणून मधला सोहळा जाऊ द्या, आपणच त्या मुलीचं संख्या कमी केली, मुलींची संख्या. आणि हा शेवटचा सोहळा ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार ठरलेलं आहे. ठरलेलं आहे. असं कोणी नाही म्हणायचं की मी मारणारच नाही. आता मी एक श्वेतपत्रिका निर्माण केली बाहेर, सगळे साहेब सगळं झालंय माझं. आणि तेवढा अर्ज घेऊन आता मी पावसाळ्या दिवशी चालू आहे ना काहीतरी. ते आजचं कीर्तन झाले की तिकडेच निघालो बघा, मुंबईलाच निघालो. मुंबईला का दिल्लीला आहे काय मला नाही माहिती कुठं असतं ते, पण असं नका ते व्यक्तीच ते अधिवेशन चालू. मला वाटतं महाराष्ट्रात असल्या मुंबईला असतं ना. त्याच्यामध्ये एकच फक्त लिहिलेली माझा एकच अर्ज आहे की गावात स्मशानभूमी मध्यावधी बांधा, गावाच्या बाहेर नको. सकाळी उठलं की त्या स्मशानभूमीने आपल्याकडे बघावं जय हरी. म्हणजे आपण विसरणार नाही की आपल्याला तिथं जायचंय. लोक विसरले हो, म्हणायचंच विसरले. विशेष वाटतं महाराज, खरं सांगा कोरोनाचा काळ होऊन गेला 2 वर्ष, आणि त्या टायमध्ये आपलं बटनचं दाबलं असतं तर असं म्हणा की आता तरी बरवे झालो आजीवरी नाही पडलो मृत्यूची आहारी. वाचून आलोय तोरी उरले ते हरी तुम्हा, उरले ते हरी तुम्हा समर्पण नाही, उरले ते आमच्या बायका पोरांना समर्पण. नेमकं नेमकं तुम्हाला किती कमवायचंय, किती कमवायचंय, किती कमवायचं. अरे काय घेऊन जाणार आहे तुम्ही? काय काहीच कोण नेत नाही महाराज. आजीनी काय नेलं, काय नेलं आजीने आज? पण आजची गेल्यानंतर आज ज्या वेळेस त्या गेल्या वर्षी गेल्या तिथीत पाहिलं तर द्वादशी तिथीत होती महाराज. आणि संत महात्म्यांनाच ही तिथी भेटते, कुणाला नाही. नाही कोणाला बी नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी पुण्याचा मार्ग त्यांनी केलाच असणार. सकारात्मक सकारात्मक सांगून जाईल. साधू खावा मरणी, वैकुंठ गमन असू द्या, समाधी सोहळा असू द्या. आपण जातो माऊलींचा समाधी सोहळा म्हटलं की सगळे आळंदीला जातात. तुकोबारायचं वैकुंठ गमन म्हटलं की सगळे देवळं जातात. का तो सोहळा आहे, वैकुंठ गमनाचा सोहळा. माऊलीचा समाधी सोहळा, तसा आजीचा हा सोहळा आहे. बरोबर थित त्यांनी गाठली. जावे पंढरीशी आवडे मनाशी. असं वाटलं चला आजीला, चला बस आता निघायचं आपल्याला. कुठं जायचं? पंढरपूरला जायचं. आणि जायचं ते जायचं. कसं जायचं? सगळ्या संत महात्म्यांच्या बरोबर. ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला कशाचीच गरज पडणार नाही परत. आणि तेच नगर आपल्याला जवळ आहे महाराज. कोणतं नगर आहे ते? हे मातेरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर.
वा 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 वा. नाही कसं असतं, साऊंड सिस्टीम चांगली मिळाली का नाही महाराज, मग आमच्या तिकडं महाराजाला सांगायचं पाहिजे. पण साऊंड सिस्टीम जर अशी तशी असली का नाही, अवघड आहे, अवघड आहे, सगळं अवघड आहे. म्हणून म्हटलं सगळंच अवघड आहे, सोपी गोष्ट नाही परमार्थ म्हणजे. परमार्थ म्हणजे सोपी गोष्ट नाही. आजीला असं वाटलं बस आता आपलं झालं जीवन, मग आता जायचं आपल्याला. कुठं जायचं? संत महात्म्यांच्या बरोबर जायचं. आज पालखी कुठं आहे? सासवडला आहे. तुकोबाराय कुठे आहे? यवतला आहे. आज तिकडे जायचं आणि त्या संत महात्म्यांच्या मेळ्यामध्ये घुसायचं आणि पंढरपूरला जायचं. नाचत जाऊ त्याच्या गावात, नाचत नाचत परमार्थ करायचं. परमार्थ करताना मी सांगू तुम्हाला, नेटाने करायचं परमार्थ. कुणी मी काय म्हणू द्या, कुणाच्या पुढचं नाही बोलणार, घाबरायचं नाही. काय आपल्याला काय म्हणायचं. पण आता असं वाटतं कधी कधी, आता जर लोकांना सांगितलं का नाही महाराज पुढं सरा पुढं सरा पुढं सरा, असं पुढं सरा म्हणलं की माणसं मागे सरतात. का असं वाटतं का की कीर्तनकाराच्या अंगावर बम पडायचं, आपण आपण पळायला वाटतं. आणि नको तिथं थोडा काही 10-5 मिनिट तुम्हाला टाइम देतो, जाऊ द्या काय कीर्तन थोड्या वेळ कॅन्सल. कीर्तन त्याचं उलट करा बरं जरा, आणि तिथनं माणसं ढकलून जावं लागतं. हो माग हो माग, तो सरतोच पुढं सरतोच पुढं, उद्धारच होणार आहे का नाही तिकडे गेल्या. आणि इथं जर एखाद्याला सांगितलं बाबा टाळी वाजवा, मग ती म्हातारा इकडे तिकडे बघतं कडवला का मला कोण बघतंय का, आणि तिथं टाळी वाजवाय. हातावरी हात सोन्या बवळी हो, हातावरी हात सोन्या बवळी हो, आणि वाजविता टाळी लाज वाटे. अहो लाज बाई शंका दुरावीला मान. परमात्मा लाजायचं नाही, बिलकुल लाजायचं नाही. आणि नवरदेवाच्या घोड्याच्या पुढं नाचण्यापेक्षा हिथं नाचावं. ह्यातला कसं बी नाही नाचायचं, कसं बी नाही. वारकरी पाऊल धरायचं, येड्यागत नाचायचं नाही. येड्यागत नाचलं की मग ती. अहो मला सांगा, ह्या परमार्थामुळं देव सुद्धा वेडा झाला. हो वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, लाजवला भक्ताची, लाजवला भक्तीची. देव सुद्धा वेडा झाला. आणि वेडा होऊन राहायला काय जागा कमी नव्हती त्याला. क्षीरसागर. आणि तिथनं देव वेडा होऊन खाल्या. ज्या सुखागाराने देव वेडा वेडा
वैकुंठ सोडून संत सदरी संतांच्या घरी आला महाराज देव, संतांच्या घरी आला. पण त्याच्यासाठी आपल्याला आसक्ती पाहिजे त्या भगवान परमात्म्याच्या नावाची. पण आपण गुंतलो आपल्या संपत्तीमध्ये, सोहळ्यामध्ये गुंतलो. पण नाही हो, आमच्या तुकोबराला ते अभिप्रेत नव्हतं. आणि अभिप्रेत जर तुकोबराला असतं, संपत्ती जर अभिप्रेत असती, तर ज्या वेळेस आमच्या तुकोबरायाकडे गरीबी आहे असं वाटली. आता तुकोबराय गरीब होते का महाराज? अहो पहिली कर्जमाफी तुकोबरायांनी केली, त्यांना कसं गरीब समजतात? तुका आकाशा एवढा. मला सांगा, साधी गोष्ट आहे, आपण सगळेजण भेटतो, कशाला भेटतो? काळाला भेटतो, काळाला. आणि तो काळ तुकोबराय पुढे थरथर कापत होता. तुकाराम तुकाराम तुकोबरायांना आमचा काळ देत होता. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आणि खरं सांगू महाराज, जावयाची स्तुती सासूने केली. महाराज किती खरी असते. अहो काहीच खरं नसतं त्यातलं, काहीच. माझ्या बाय जावयाच्या घराला सोन्याचं कुलूप. कशाचं कुलूप? जावया तिकडे ढेकळा जवळ पडला आणि सोन्याचं कुलूप. अहो सोनं बघायला मिळाला हाय का कोणाकडे किलो? स्तुती करावी, कोणी करावी आपली स्तुती? वैरेने करावी. तुकोबरायांची स्तुती आमच्या वैरेने केली. वैरेने म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझा. आणि तेच रामेश्वर भट्ट सांगतात, पंडित वैदिका द्वादश ग्रंथी परिसरी न भवती. कोणाची? तुकयाची. शास्त्रेही पुराणे गीता नित्य नियम वाचिता ती वर्म न कळतेस. तू गीतातून नेसी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक टेकले. कोण म्हटलं महाराजी? वैरी वैरी कट्टर विरोधक. हा बरोबर पप्पाला आवाजच काढताय तुम्ही. आणि स्तुती करावी तर वैरेने करावी. आमच्या तुकोबराय स्तुती वैरेने केली. अहो काय केलं तुकोबरायने आयुष्यामध्ये? खरं सांगू महाराज, आयुष्यामध्ये तुम्हाला किती दुःख असू द्या, किती दुःख असू द्या, किती आयुष्यामध्ये कितीही दुःख असू द्या, पण जर त्याच्या जोडीला तुमच्याकडे परमार्थ असेल ना, प्रपंचाच्या जोडीला, तर कसलं दुःख तुम्हाला वाटणारच नाही महाराज. पण परमार्थ जोडीला पाहिजे. नुसता प्रपंच मोठा नाही. कितीही मोठा तुम्ही कितीही पैसा कमवा, तुम्हाला दुःख बाजूला सारणार नाही. पण तुमच्याकडे थोडा जर त्यात परमार्थ असेल ना महाराज, तर तुम्ही कुठल्याही दुःखावरती मात करू शकता. पण दुःख कोणाला नाही हो.
तुम्हाला मला दुःख आहे का? दुःख बांधवडी आहे, संसार सुखाचा विचार नाही कुठे, संसार दुःख चौकडी म्हणजे आपल्यासाठी दुःख आहे का? फक्त देवाला दुःख नव्हतं का? देवाला दुःख नव्हतं, संताला दुःख नव्हतं. अहो त्यांच्या दुःखाची तुलना केली तर आपलं नक्कभर सुद्धा नाही, नक्कभर सुद्धा. थोडं उदाहरण घ्या. अगोदर सुरुवातीला मी तुम्हाला देवाचं दुःख सांगतो. भगवान परमात्मा श्रीकृष्णाचा जन्म झाला. कुठं झाला हो? जेलमध्ये, येरवडा जेल. आता येरवडा जेल इकडे पुण्याला आहे ना, तर मथुरेच्या जेलमध्ये जन्म. वसुदेव देवकी, वसुदेवाच्या 6 जागेवरती बेड्या होत्या, 6 जागेवरती बेड्या होत्या. 2 हातामध्ये, 2 पायामध्ये, कमरेला आणि गळ्यात. आणि त्या अवस्थेमध्ये आमच्या देवकी मातेला पुत्ररत्न भगवान परमात्म्याचा जन्म झाला. जन्म झाला की लगेचच आई बापाला सोडावं लागलं. दुःख आहे का नाही महाराज? जन्म झाल्या झाल्या आई बापाला सोडायचं म्हणजे देवाच्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे हो. एक दिवस जर आपली आई गावाला जायचं म्हटले तर पोरग रात्रभर झोपत नाही का? आई उद्या गावाला जायची कवा यायची, आई उद्या गावाला जायची कवा यायची. का तर माझ्या आईशिवाय मी जगू शकत नाही. उचललं भगवंताला तिथून, नेलं गोकुळाला. बघा, आणि गोकुळाला गेल्यानंतर तिथं सुद्धा राहिले. अतिशय गोपिकांवरती प्रेम केलं, अतिशय. आणि गोपिकांनाही त्यांच्यावरती जीव ओळून टाकला देवावरती. आणि ज्यावेळेस आक्रूर आला आमच्या भगवंताला न्यायला, आणि त्यावेळेस आमच्या गोपिकांना कळालं काय की भगवान परमात्मा आपल्याला सोडून चालला. आणि मग त्यावेळेस त्या गोपिका ओरडू लागल्या, नेऊ नको भगवान, नेऊ नको भगवान, नेऊ नको भगवान, नेऊ नको भगवान. चढला आणि निघाला कुठं? मथुरेकडे निघाला महाराज, कंसाकडे. आणि चालल्यानंतर गोपिकांनी टाळो फोडला. रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी, भूमी पडल्या वज्रबाळी, कोण गोपिकांनी पाहिलं आमचा भगवान परमात्मा रथावरती चढला आणि कुठं निघाला? मथुरेला निघाला. आणि निघाल्यानंतर महाराज तिथली भूमी म्हणजे जमीन ओली झाली. ओली कशाने झाली? नयनीच्या उदगाने भिजली धरणी आनंदाच्या अंगाने. Yeah.
किती दुःख लागलं असेल हो मला, किती दुःख वाटलं असेल आमच्या भगवान परमात्म्याला. अहो राधेला सुद्धा सोडावं लागलं, ज्या राधेचं आणि कृष्णाचं आज सगळे गीत गातात. राधा किती प्रेम करायचे आमच्या भगवान परमात्म्याला. राधा आमची भगवान परमात्म्याला म्हणायची मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, बंसी बजा दे मुरली सुना दे, बंसी बजा दे मुरली सुना दे, बंसी लगा दे मुरली भगवंतावरती प्रेम करायची मला, त्या राधेला सोडून सुद्धा भगवान परमात्मा गेला. किती दुःख देवाच्या आयुष्यामध्ये. बघा जन्म झाल्यानंतर आईला सोडावं लागलं, 10-5 वर्ष परत गोकुळात राहिले, तिथंही आईला सोडावं लागलं. गोपिकांनी प्रेम केलं तेही सोडावं लागलं, आणि शेवटी पायाला बाण लागून भगवान परमात्मा गेलं. किती दुःख आमच्या भगवान परमात्म्याच्या आयुष्यामध्ये. प्रभू रामचंद्र भगवानच महाराज भगवंत वनवास भोगावा लागला. सिंहासनावरती जाऊन बसायचं, वनवासाला जाऊन किती दुःख. बर चला संत महात्म्याच्या आयुष्यामध्ये दुःख पहा. माऊलींना अभिक्षा मागून आणलं, अन्न सुद्धा खाऊन दिलं नाही की हो त्या जोळीमध्ये शेण टाकावं. किती त्रास दिला अहो, एवढा त्रास दिला की आई वडिलांना देहत्याग करावा लागला. विठ्ठल पंत कुलकर्णी आणि रुक्मिणी वाटे किती त्रास दिला. म्हणून आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये दुःख नाही हो, तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख. तुम्ही संत महात्म्याच्या आयुष्यामध्ये पहा, देवाच्या आयुष्यामध्ये पहा दुःख किती आहे. आपलं नगभर सुद्धा दुःख. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेता येत नाही तर आपण एक वडील जे करते तयाराम धर्म ठेवते ते चेहरा नुसती सामान्य सकळ, हे आपलं झालं. परंतु आपण काय केलं पाहिजे, जो संत महात्म्याने मार्ग दाखवला, सुरुवातीला बोलून गेलो महाराज, त्या मार्गाने तुम्ही. आणि त्याच्यासाठी देवाने देह दिला. देवे दिला देह भजना गो म्हणता तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून श्रीमंत तुकोबाराज सांगतात की ज्यावेळेस राजे छत्रपतींनी नजराणा पाठवला, कशासाठी? तुकोबाराकडे गरिबी आली म्हणली, गरिबी आली. आता अहो तुकोबाराकडे का अशक्य ते तुम्हाला नाही नारायण निर्जीवा चेतना आणाव्या. तुकोबाराच्या कीर्तनामध्ये मेलेलं म्हणून सुद्धा उठवलं देवाने. एवढा अधिकार आमच्या देवा तुकोबाराचा होता. देवाला ऐकावं लागलं, आपल्यात मरून पडत्या. ते तुकोबारा होते, इतका अधिकार आमच्या तुकोबाराचा होता. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्हाला सुखी ठेवायचंय का, तर आम्ही ते सुखी. काय करा म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि तुमचे येर वित्त धन ते मज मृत्युके समान. सोने रुपये आम्हा मृत्युके समान. माणिक पाशानं खडे जायचे, आपल्याला खडे सुद्धा माणिक होत वाटत. सोने रुपये कवा पण म्हणायचो.
म्हणून आमचे श्रीमंत तुकोबाराय सांगतात की मला संपदा सोहळा आवडत नाही आवडत. माझा फक्त एकच ध्यास आहे. कोणचा ध्यास? तर पंढरपूरला जायचं, वारी करायची. वारी हा माझा नित्यनेम आहे, नित्यनेम. पंढरीची वारी आहे माझे घरी. अनेक न करी तीर्थव्रत. का बरं असं? वर जे वैकुंठ आहे ना, ते वैकुंठ म्हणजे पंढरी आहे. तो का म्हणे सोपी म्हणून अहो पंढरपूर म्हणजे वैकुंठ आहे. हो तया पुंडलिके बहुबरे केले निधान आणले पंढरी. आवडे पंढरी भीमा पांडुरंगा चंद्रावरलिंग पुंडलिक. का मध्ये कल्पतरू चिंतामणी सगळं तिथं सगळं. ऐका पंढरीचे महिमान तुके प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणार. म्हणून मला एकाच ठिकाणी जावं वाटतं. कुठं? जावे पंढरीशी आवडे मानाशी कधी एकादशी आषाढी हे. म्हणून श्रीमंत तुकोबाराय सांगता की संपदा सोहळा नावडे मनाला. लागला किंवा करीतो टकळा पंढरीचा. जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी हे. विठोबार कुमारी
अभंगावरती बोलायचं म्हटलं ना महाराज, किती जरी दिवस बोललं तरी वेळ अपुरीच पडणार आहे. आणि कदाचित मला वाटतं थोड्या वेळात रिमझिम चालू होईल असं. आणि मला वाटतं जेवणाचा आस्वाद जर व्यवस्थित नाही मिळाला ना, काय कीर्तन कसं झालं, काय कसं होते असं तुम्ही म्हणसाल. समजा आता जेवणच नाही व्यवस्थित झालं तुमचं, नाही एखाद्या तुम्हाला विचारलं महाराज कीर्तन कसं काय करायचं ते कीर्तन पोटाला काय नाही काय ते महाराज कशाचं असलं मी नाही तुमचं ऐकलं. अगदी टायमिंग मध्ये कीर्तन सेवा समर्पित करणार आहे. कारण पाऊस कसा आहे, पर्जन्य पडावे आपुल्या त्याच्यामुळे आपल्या वेळेत कीर्तन करायला मला स्वतःने सांगितलं महाराज जरा थोडी अडचण आली. मी म्हटलं काय अडचण आली, नाही म्हणजे ते स्वयंपाक थोडा उशीर होणार. मग म्हणजे 4-4:30 वाजेपर्यंत कीर्तन करावं लागतं. मग मी म्हणलं मग पाकिट टेबल देतो म्हणले काय फक्त माणसं थांबवून ठेवा. मग आता आम्हाला काय कुठं तरी महाराज असो जास्त वेळ घेणार नाही तुमचा, कारण महाराज ही रोज कीर्तन आहे. आम्ही जातोय आमच्या मोरे महाराजांना माहिती, मी जाऊन माघारी आलोय. रिटर्न तिकडे आहे महाराज आपलं, रिटर्न स्वर्गवासी. आता स्वर्गवासी नाही म्हणणार आता कुठं काय माहित नाही ते कुठे गेलतो ती, पण जाऊन आलोय महाराज. अगदी मोकळे काय असते काय महाराज खरे खोटे व्यासपीठ खोटं बोलणार आहे का वीर महाराज, खरे का खोटंही महाराज खरंच मी जाऊन माघारी आलोय. ज्यावेळेस मी गेलतो आणि गेल्यानंतर माघारी आलो, पण ते कशामुळे आलो, फक्त एका नामस्मरण विठ्ठल 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 म्हणून बोललो तो महाराज. पण काय कृपा झाली भगवंताची कोण असतो. ते आमचे गायक आले पळत, त्यातली मला माहिती, त्यांनी छाती दाबली, मी जागा झालो. जागा झाल्या मला सगळे लागले विचारा, म्हणजे महाराज दुखतोय का, म्हणजे तुम्ही नका म्हणू दुखतोय का, तुम्ही फक्त एकच म्हणा माझी मला जाणवलंय मला अटॅक आलाय
आणि कीर्तनच होतं. कीर्तनात झाल्यानंतर कीर्तन सगळं केलं मी, ओके पैकी झालं. कीर्तन झाल्यानंतर चाल म्हणायला सांगितल्यानंतर येत्या काल मी त्यांना एकच सांगितलं का अगोदर 1 मिनिट माझ्या अगोदर म्हणजे उठलं जागं ध्यानात आलं बरं का थोडं घरचं मी काय लग्न कशाला बोलू तुम्हाला मी. परत विचार केला नाही म्हणलं आपल्याला बायको सोडवणार नाही, आई सोडवणार नाही, बाप सोडवणार नाही, कोण सोडवणार नाही. तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी एकाच चक्र. मग सगळ्याला सांगितलं कुणी विचारू नका दुखतंय का, फक्त एकच म्हणा विठ्ठल विठ्ठल मोठे म्हणा. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो मला प्रचिती आली बरं ते विठ्ठल नामाने मला तर गुरुवर्य देवकर महाराज मला भेटायला आले. त्यांनी सांगितलं तुम्ही दार वाजवलं, कडी वाजवली, पण तुम्हाला आत नाही घेतलं. जा म्हणलं जपास कीर्तन करू नये परत. म्हणून जोपर्यंत आपल्या देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती करू. एकदा का तुम्ही ह्यातून आत्मा निघून गेला कोणीच कुणाचं नाही, कोणीच म्हणायचं नाही माझं ही माझं ती नाही रे नाही कुणीच कुणाचं एका झटक्यात सांगून टाकलं ते. खरंच नाही महाराज कोणी काय नाही. एकदा या देहात्मा निघून गेला का नाही लय झालं तुम्हाला 4-2 तास घरात ठेवतात लगेच म्हणतात उचला का म्हणले वास यायला लागला त्याचा वास आणि येतोच वास. खरंच शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोष्टी शरीर साथे होय केले शरीर साधिले परब्रह्म साधिले तर शरीर चांगलं, नाहीतर शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीरा आईसे. या शरीराला काय बनवायचं त्याप्रमाणे तुम्ही प्या हो मी प्यायला नाही म्हणत नाही जाहीरपणे सांगतो. अरे वा आता तर काय महाराजांनीच परवानगी दिली म्हणणार तुम्ही. महाराज डायरेक्ट कीर्तनात म्हणले प्या, पण काय प्यायचं हा विचार ना मला प्रश्न. प्यायचं पण काय ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल त्याच्यासाठी पथ्य नाम विठोबाचे अधिक वाचे नसवी पाठच उठवाय जाते. फायदा होणार आहे का. गांजा दारू मत प्यार अक्कल गुमा जाती है. पाठ आहे आमचं महाराज सगळ्याच पाठ आहे सगळ्याचं पाठ आहे. पण आम्ही तिकडे गेल्याशिवाय नाही तुम्ही नाही बरं का तिकडचे म्हणून तुम्हाला सांगून जाईल महाराज या देहातून एक वेळ आत्मा निघून गेला आपलं कोणच नसतं महाराज कोणच नसतं. आज वैकुंठवासी गोदाबाई भगवान तावरे आपल्या सर्वांच्या मधून 1 वर्षापूर्वी हा इहलोक सोडून त्यांचं परलोक गमन झालं. वास्तविक त्यांचे पती सुद्धा त्यांना अगोदर सोडून गेले होते. मला वाटतं 19 ला गेले 3-4 वर्ष झालं. वैकुंठवासी भगवान मारुती तावरे त्यांच्या मुलाचं नाव श्री रामदास भगवान तावरे आणि मुली सौभाग्यवती केसरबाई सुभेदार आरकिले, श्रीमती सुरेखा कल्याण बरगंडे आणि सौ मनीषा सुखदेव गर्दडे.
एक मुलगा आणि 3 मुलींचा परिवार. ज्यावेळेस गेल्या वर्षी हाच दिवस थोडा आठवा, ज्यावेळेस आजी गेल्या त्यावेळेस या तावरे कुटुंबियावरती दुःखाचा डोंगर कोसळला. का कोसळला महाराज? याचं कारण एक आहे की आपल्याला कितीही वर्ष एखादी व्यक्ती आपल्या घरात राहिली तर त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही, पण निघून गेल्यानंतर त्यांची किंमत कळते. आहेत तोपर्यंत आपल्याला किंमत कळत नाही, गेल्यानंतर किंमत कळते की ती व्यक्ती आपल्यासाठी काय होती गेल्यानंतर. म्हणून आहे तोपर्यंत एकमेकाचा आदर करा. आणि देव तुमच्या घरात आहे बरं का, देव घरात आहे तुमच्या. पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळाहून झाला येतात. काय केलं होतं आमच्या पुंडलिकाने? कोणाची भक्ती केली होती? देवाची केली होती का? अजिबात नाही, बिलकुल नाही. देवाची नव्हती भक्ती केली. माय बाप केवळ काशी, देव भेटेल तुझा आपुल्या घरी, आई वडिलाच्या पावन चरणावर. देव भेटेल तुझा आपुल्या घरी, आई वडिलाच्या पावन चरणावर. आधी चरण धरावे तू आई बापाचे, मग स्मरण करावे तू भगवंताचे. तुला होईल दर्शन आई वडिलाच्या पावन चरणावर. आई वडिलांच्या चरणाचं फक्त तुम्ही दर्शन घ्या. मी सांगून जाईल महाराज, दगडाच्या देवाची पूजा तुम्ही किती दिवस करा, तुम्हाला देव भेटेल याची गॅरंटी नाही. पण जिवंत आई वडिलांची जर सेवा केली ना, तुम्हाला देव भेटल्याशिवाय खूप मोठी. लहानपणी कोणाची आई जाऊ नये, तरुणपणे कोणाचा मुलगा जाऊ नये, आणि म्हातारपणे कोणाची पत्नी जाऊ नये. एखाद्या लहान मुलाची आई जाऊ द्या आणि त्या मुलाला जाऊन विचारा आईचं दुःख काय असतं. सांगू तुम्हाला, शेजारच्या बाईने घातलेला तूप भात आणि स्वतःच्या आईने पाठीवरून फिरवलेला हात त्याची बरोबरी कधीच नाही. आई आपल्यासाठी काय असते, आपल्या हातासाठी आई काय करते हे पाहायचं असं ना, तर आईच व्हावं लागतं, मुलगाच व्हावं लागतं. सांगू तुम्हाला, आई किती कष्ट सहन करते हे जर पाहायचं म्हटलं ना, तर त्याच्यासाठी जुना काळ आठवा फक्त आपल्या लहानपणीचा. किती आईला तुम्ही त्रास दिला, किती त्रास दिला असेल आईला. आईच्या अंगा खांद्यावरती तुम्ही खेळत होता, आणि त्याच आईला तुम्ही आज बाहेर काढता. विशेष वाटतं महाराज कधी कधी. तुम्हाला दोष नाही द्यायचा मला, 3 सख्खे भाव असू द्या, पण लग्नाच्या अगोदर मला वाटतं ते कधी वेगळे जायचं. पण लग्नामध्ये काय फरक आहे. एकदा का तांदूळाचे 4 दाणे अंगावरती पडले ना महाराज, 16व्या दिवशी वेगळे जातात महाराज. आणि मग मन वाटतं, वारे जमाने तेरी हद हो गई, वारे जमाने तेरी हद हो गई, बीबी के सामने मारत हो गई, बीबी के सामने मारत हो गई. वारे जमाने बड़ी मेहनत से जिसने पाला तुझे, आज वो तेरी मोहताज बन गई. कल की छोकरी, कल की छोकरी सर का ताज बन गई, बीबी के सामने मदद हो गई. वारे जमाने लहानपणी आई आपण आईच्या पोटावरती खेळतो का नाही? कधी तुम्हाला
तुम्हाला आई म्हणते का माझं पोट दुखतंय तू बाजूला होय. फक्त काय करा 2 किलोचा दगड पोटावरती बांधा आणि दिवसभर नको, एक अर्धा तास सांभाळून दाखवता का मला, तेवढा अर्धा तास, मग कळेल तुम्हाला आईने तुमच्यासाठी काय केलं. पेट पर सुनाने वाली पैरों में सो रही. ज्या आईच्या पोटावरती आपण झोपत होतो, आईला त्रास देत होतो, आणि त्या आईला आज पायाजवळ जागा. पेट पर सुनाने वाली पैरों में सो रही, बीबी के लिए लिमका. बायकोला लिमका, मिरिंडा काय, थम्सअप काय. इंदापूरला बाजारला जातोय, बाजार करतो, संध्याकाळी येताना सिद्धो मध्ये जातो, तिथून बायकोला फोन करतो, हॅलो काय आणू, थंड आणू, गरम आणू, काय आणू, इस्तवान. पेट पर सुनाने वाली पैरों में सो रही, बीबी के लिए लिमका, पानी को तरस रही. वारे जमाने को हद हो गई, बीबी हम दर्द माँ सर दर्द हो गई. आज त्या आजीचं वय किती असं होतं, आजीचं चष्मा 80-85 वय असं आजीचं. ते काय लागतं होते आजीला आता, सकाळची अर्धी भाकरी, संध्याकाळची चतकुर भाकरी बस. मी सांगू तुम्हाला, अमेरिका माता म्हटलं जातं का, जपान माता, ऑस्ट्रेलिया माता, फक्त भारतालाच माता म्हटलं जातं. आणि भारतामध्ये वृद्धाश्रम. तुम्हाला सांगू त्या आईवडिलांची अपेक्षा काय असते, आईवडिलांची अपेक्षा, म्हातारपणाची काठी म्हणून तुमचा सांभाळ केला असतो. काय, म्हातारपणाची काठी म्हणून तुमचा सांभाळ केलेला असतो. आणि म्हातारपण जर तुम्ही त्या आईवडिलांना जर वृद्धाश्रमामध्ये टाकत असाल तर त्या आईवडिलांची अपेक्षा एकच असते. काय असते सांगू, गाडीमध्ये तुम्ही कुत्र्याला फिरवता आणि कुत्र्याला बिस्किट घालता, आणि आई वडील त्या आई वडिलांना असं वाटतं की कुत्र्याला भाकरी टाकावी, अशी जरी टाकली तरी आम्हाला फक्त घरी टाक, आम्हाला वृद्धाश्रमामध्ये ठेवू नको. कुत्र्याला भाकरी टाकतात ना तशी आम्हाला टाक, पण आम्हाला वृद्धाश्रमामध्ये ठेवू नको. आमच्या म्हातारपणीच्या काठीचा आधार तोय रे. वाईट वाटतं महाराज, ज्याला आई वडील आहेत ना तर आई वडिलांची किंमत कळते, आणि ज्याला आई वडील आहेत तर आई वडिलांची किंमत कळत. आई रे बेईमान दुनिया, मला विनंती तुम्हाला, आई आणि पत्नी दोघीचाही सांभाळ करा, आणि किंमत तुम्हाला कळेल महाराज. ज्याला आई वडील नाहीत ना खरंच त्याला किंमत कळते आई वडील म्हणजे काय. आज आम्ही कीर्तन करून गेलो ना बाहेरून, खूप आनंद वाटतो महाराज. आणि घरी गेल्यावर असं वाटतं आईने जर आपल्या अंगावरती थाप मारली असती तर, फक्त तर एवढाच शब्द आहे, पुढे नाही त्याच्यावरती उत्तरच नाही.
महाराज, आईसारखं मोठं दैवत या जगात नाही. सबसे बड़ी है माँ. जगात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. महाराज, आई आणि वडील जाऊ द्या, आपल्या कुटुंबातून वडील सुद्धा गेलेत, पण आज ज्या मुलांना बाप कळत नाही ना महाराज, त्यांच्यासाठी फक्त एक गाणं गातो. बाप नसतो कुणाच्या जाणी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. पतीबद्दल त्या पत्नीला काय वाटतं की मुलांनी आपल्या पतीला मानावं, त्याचा आदर करावा, आणि मुलं आदर करत नाही का? त्या पत्नीला माहित असतं की आपल्या मुलांसाठी बापाने अहोरात्र कष्ट केलं, रात्रीचा दिवस केलेला आहे, डोळे फोडले आणि कष्ट केले, पण त्याची किंमत कळत नाही मला. लग्नात तो बाप कधीच रडलेला दिसत नाही बाप, पण त्या मुलीचं लग्न असावं, तो बाप किती रडतो पहा, पण त्या बापाच्या वेदना कधीच तुम्हाला समजत नाही. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. आई मायेचा सार सत्य आहे कहाणी, पण सत्य बाबाच्या या लता तुम्ही तरी जाणे. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. जोपर्यंत तो बाप तुमच्या घरात आहे ना, तोपर्यंत त्याची किंमत करावं. आणि माता भगिनींना सांगतो की पतीचं रक्षण करा. का? बाप गेल्यावर काय होता बापाचा रोल. आई रुक्मिणी माता समजा, बापात विठ्ठल पाहावा, त्या थोर दैवता पोटी मी पुन्हा आता जन्म घ्यावा. बाप नसतो कुणाचा बाप माझा वेदनाचा धनी. महाराज, कीर्तन करताना सुद्धा आम्ही सुद्धा माणसंच आहे हो, आम्ही सुद्धा माणसंच आहे. तुम्हाला आम्ही म्हणून दाखवतो, पण अंतकरण विदीर्ण होतं महाराज, काळीच फाटलं जातं. कारण मला सुद्धा आई वडील नाही, तू मुलं आहेत, पत्नी आहे, सगळं आहे, सगळं सगळं भरभरून आहे मला, पण आई वडील गेल्यानंतर काय तो असतं ना, ते ज्याची जावे ज्याची वंशी तेव्हाची कळे. म्हणून फक्त हात जोडून तुम्हाला विनंती की माझं एकच सांगणं या का कीर्तनातून की देवाचं सुद्धा नाव घेऊ नका तरी चालेल, पण आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची जर तुम्ही सेवा केली ना महाराज, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच काय कमी पडणार, कधीच कधीच नाही कमी पडणार.
आई जन्माच्या अगोदर तुमच्यावरती प्रेम करते, जन्म झाल्यानंतर सुद्धा तुमच्यावरतीच प्रेम करते आणि मेल्यानंतर सुद्धा आई तुमचाच विचार करते, सिद्ध करून दाखवते. तुम्ही म्हणाल गेल्यानंतर कशी करते? अगदी 5 मिनिटं सेवा समर्पित करणार आहे, जास्त किती जरी गोड लागलं तरी महाराज इथपर्यंत अधिक सांगते. म्हणून ज्या वेळेस पोटामध्ये मूल आहे, तपासणी केली जाते, डॉक्टर सांगतात आणि मग आपण त्या डॉक्टरचं ऐकतो. का? डॉक्टरने सांगावं पोटामध्ये बाळ आहे, तिखट खाऊ नका, तेलकट खाऊ नका, आंबट खाऊ नका. आई सगळ्याचा त्याग करते, सगळ्याचा त्याग करते. का त्याग करते? माझ्या बाळाला पोटातल्या काही झालं नाही पाहिजे, नाही झालं पाहिजे. हे जन्माच्या अगोदरचं प्रेम आहे. आणि जन्मल्यानंतर जर प्रेम पाहायचं असेल ना आईचं, हिरकणीकडे जावा, थोडं हिरकणीकडे. रायगडावरती हिरकणी बुरुज आहे म्हणून आहे बघा, हिरकणी बुरुज. ज्याने तो बांधला होता त्याने राजा छत्रपतीला सांगितलं होतं या गडावरून कोणालाच उतरता येणार नाही, फक्त दरवाजातून खाली उतरता येईल. सगळी कथा सांगत नाही तुम्हाला, पण ज्या हिरकणी उतरली तिथून त्यावेळेस राजे छत्रपतीने त्याला बांधणाऱ्याला बोलवलं, इकडे येतो. तो सांगितलं होतं मला या किल्ल्यावरून या गडावरून कोणालाच खाली उतरता येणार नाही. मग हिरकणी कशी उतरली? त्यावेळेस त्याने उत्तर दिलं, ती आयरी गई कोण नव्हती, एका मुलाची आई होती. आणि हे फक्त आईच करू शकते. गडावरून उतरणं सोपं नव्हतं महाराज. रायगडावर जाऊन आलो आम्ही तिथं, पण जाताना त्याला काय म्हणतात रोपवे, त्यातून गेलो का चाललं होणार. आणि आज ती हिरकणी आता गड सर करून खाली आली. कशासाठी? लेकुराच्या जसं आमच्या गोदाबाईंनी आज त्यांचा मुलगा रामदास महाराज ज्यावेळेस मला तारीख द्यायला आले महाराज, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं आईची कहाणी. माझ्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलं महाराज, डोळ्यातून पाणी आलं. नका म्हणलं महाराज जास्त सर होईना मला. आईबद्दलचं प्रेम त्यांच्या डोळ्यातून व्यक्त होत होतं, त्यांच्या डोळ्यातून सुद्धा मला व्यक्त झालं दिसत होतं. खूप ठिकाणी त्यांनी दवाखाना केला त्यांच्यासाठी, खूप दवाखाना केला, खूप दवाखाना केला. पण मी सांगू तुम्हाला, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. डॉक्टरच्या हातामध्ये जर जीवन मरण असलं ना, अंतकाळीचा शेवटची वेळ आली तर डॉक्टर सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही, नाही वाचवू शकत. खूप खूप ठिकाणी दवाखान्यात नेलं महाराज रामदास महाराजांनी त्यांना, किंवा त्यांच्या 3 मुली असतील, ह्यांनी सुद्धा आईसाठी भरपूर काय केलं महाराज, भरपूर काय केलं. पण शेवटी यश नाही प्राप्त झालं. का? मी सांगू तुम्हाला, आयुष्यामध्ये काही दुर्धर आजार आहेत महाराज. मी तुम्हाला मगाशीच बोलून गेलो की आई मुलांना सुखी ठेवण्यासाठी कितीही कष्ट उपसते, झेलते. याचं कारण एकच, मातेची चित्ती अवघी बाळकाची. देह विसरी आपुला, स्वतःचा देहाचा तिला विसर पडतो. त्याच्यामुळं आपल्या मुलांच्यामुळं. फक्त ती आपल्या मुलांकडे पाहते आणि पोट भरले म्हणून सांगते. 3 मुलं असू द्या, 2च भाकरी असू द्या, तर 3ही मुलांना वाटून ठेवसा देणार आणि मुलांना सांगणार माझी भाकरी आहे, आणि स्वतः उपाशी झोपणार. ती फक्त आई करू शकते, दुसरं नाही करू शकत. म्हणून आमचे रामदास महाराज त्यांनी सांगितलं की आईना आमचं सहन होत नव्हतं. शेवटी श्रीमंत
संत तुकोबारांचं बोलणं महाराज, कप वात पित्त देह अवसानी ठेवावी वारुणी दुरिते. या देहाला भरपूर येत नाहीत महाराज, भरपूर येत नाहीत, पण आईने सहन केलं ते फक्त आमच्यासाठी सहन केलं. वेदना आई सहन करायची का? आमच्यासाठी सहन केली. म्हणून आईचं काळीज हे फार मोठं असतं, फार मोठं असतं. आणि आईची माया किती असते सांगू? आई माझी मायेचा सागर नाफीची चंदनी तूप चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या सकाळ चाले उभं आयुष्यात गेलं आई देवा माझी ग आई तुलाच ग. कधी आई गेल्यानंतर आता शेवटचं एकच सांगून जातो आणि सेवा समर्पित. या तावरे कुटुंबियांनी वैकुंठवासी गोदाबाई यांच्यावरती खूप उपचार केले महाराज, खूप उपचार केले, पण शेवटी त्यांच्या हातात यश आलं नाही. तसंच आपलं सुद्धा आहे. आपण सुद्धा अंतकाळी आईवडिलांसाठी खूप काही करचाल, तुम्ही करचाल. ते करण्यापेक्षा अगोदर जिवंत आहेत ना चांगले, तोपर्यंत त्यांना खाऊ पिऊ घाला आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. आणि पितृश्राद्ध तर्पण वगैरे करावंच लागतं, करावंच लागतं. आज भव्य दिवस सोहळा होतोय. हा का सोहळा होतोय? तुकामध्ये होता ठेवा, त्यांच्या आयुष्यामध्ये हा ठेवा होता पाठीमागचा, त्यांच्या आयुष्यामध्ये पुण्य केलं होतं म्हणून हा सोहळा होतोय. भव्य दिवस. आज या ठिकाणी संतोष महाराज तावडेने शूटिंग केले, लाईव्ह चालू आहे ते सगळं. ते लाईव्ह शूटिंग आहे, कितीतरी लोक बघतायत आता तिथं. का त्यांना असं वाटावं? याचं कारण आहे महाराज की त्यांची पुण्य येईल. तशी आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी पुण्य येईल कमवा, की आपण केल्यानंतर सुद्धा आपलं पाठीमागं नाव निघावं. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्यात कीर्ती जगा एका मरण्याची फक्त पाठीमागे उरलं पाहिजे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. म्हणून शेवटचं एकच सांगतो की त्या आईवडिलांना विसरू नका. आणि जर आईवडिलांना विसरला ना महाराज, तर मी एक सांगेन, देव रागवला ना आपल्यावरती तरी चालेल, काय फरक पडत नाही. देवाने रागवला आपल्याला काय फरक पडत नाही. काय कराल देव? करून करून मारून टाकल. देवण्याच्या घराला हात धंदा करतो, भक्ताला के पायापाशी दुर्जनाची समाधी मारून टाकल. पण पितराचं तसं नाही, जिवंतपणे तुम्हाला नरक यातना देणार पित्र. देव एकदा सोक्ष लावल. एखादा कैदी असतो, कैदी तो शेवटी पोलिसांना काय म्हणतो माहिती का? एकदाच मला मारा, कारण